पोलिसांनी आज तुमचा जबाब नोंदवून घेतला, प्राथमिक चौकशी केली। चौकशीमध्ये नक्की काय तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत की त्या मुद्द्यांच्या आधारे हॉस्पिटल प्रशासनावरती कारवाई जी आहे ती व्हावी। मात्र 2 दिवसांपूर्वी जो खरं तर हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा आलेला होता, त्यावरून सुद्धा बरीच चर्चा झाली की नक्की झालं काय, काय प्राथमिक चौकशीमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे, तुम्ही काय माहिती दिली? जी माहिती आम्ही सुरुवातीपासून देतोय तुम्हाला, तीच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली। नाही, आम्ही त्याच गोष्टी, आम्हाला पुढे पण काही गोष्टी आहेत, आम्हाला घरी जायचं आहे। जी माहिती आपण सुरुवातीपासून तुम्ही प्रसारमाध्यमांमध्ये ऐकताय, तीच माहिती, ज्या काही गोष्टी आमच्यावर घडल्या त्या सत्य गोष्टी आम्ही सगळ्या सुरुवातीपासून सांगतोय, त्याच गोष्टी आम्ही दिल्या। दुसरी गोष्ट, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा प्रकार खूप असंवेदनशील असून त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशा तनिषा घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस तक्रारीमध्ये विशेषतः डॉक्टर किंवा तिथले कर्मचारी जे आहेत त्यांचा उल्लेख असणं आवश्यक आहे का, किंवा तुमचा जो रोष सुश्रुत गैरसमजावरती होता त्यांची लेखी तक्रार तुम्ही त्या जबाबामध्ये तुम्ही काही स्पष्टपणे त्यांच्याविषयी म्हटलंय? हा सगळा प्रशासकीय विषय असून आमचा कुठला हॉस्पिटल किंवा काय म्हणजे एखाद्या हॉस्पिटल किंवा एखाद्या व्यक्तीवर नाही, तर जे आमच्यावर घडलं त्या गोष्टीवरती रोष आहे, त्या व्यवस्थेबद्दल रोष आहे। नाही, मग कारवाई कोणावरती होणार? जर व्यवस्था असेल तर व्यवस्थेतले कोणतरी असेल ना, मग कारवाई नक्की कोणावरती? आपण गेले 4-5 दिवस ज्या काही गोष्टी बघतो तर तुम्हाला सगळ्या आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आता हा फक्त आमच्या एकट्याचा लढा नाही राहिला, फक्त सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा लढा झाला आहे, त्यामुळे प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। नाही, मात्र कारवाई कोणावरती व्हावी अशी तुमची मागणी आहे, म्हणजे की नक्की त्या डॉक्टरांवरती व्हावी, डॉक्टर गैसा सरांवर व्हावी, त्यांचं लायसन रद्द करण्यात यावं। आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ, योग्य ती कारवाई करू। म्हणजे डॉक्टर गैसासांवर कारवाई व्हावी, मात्र दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर काही कारवाई होऊ नये असं तुमचं म्हणणं? नाही, जे ते सगळं ते कोऑर्डिनेट होतं ना, त्या सगळ्याशी त्या सगळ्याशी संलग्न होतं ना। मंगेशकर हॉस्पिटल याच्याबरोबरच डॉक्टर गैसासांवर आणि ज्या प्रकारे नागरिकांना वेठीस देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरावर कारवाई व्हावी असं तुमची मागणी आहे? 100% आमची ती मागणी आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस सरांना विनंती केली ते पूर्ण हॉस्पिटल धर्मदाय व्हावं आणि प्रत्येकाला तिथे योग्य उपचार मिळावेत भविष्यात, या गोष्टी आम्ही विनंती केलेली आहे। आणि साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे। असा एक शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या वहिनींच्या अनुषंगानं काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत, विशेषतः मेडिकल त्यांना काही त्रुटी होते का? कारण अशी माहिती मिळते की काय कॅन्सर होता किंवा काही ह्यावरती बोलणं झालेलं आहे आणि आमचा राग हा त्या दिवशीसाठीचा आहे ना की त्याच्या आधीचा। आपली प्रायमरी ट्रीटमेंट काय असती, आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण प्रायमरी काय करतो, त्याला काय त्रास होतोय ना की आपण 10 लाख रुपये घेऊन हे करतो ना, मग तुम्ही त्या दिवसाचं बोला ना, विनाकारण तुम्ही लोकांचं हे करू नका, लोकांची दिशाभूल करू नका। तुम्हाला एवढं हे करायचं, तुम्ही त्या दिवसाचं सांगा, त्या दिवसाचे CCTV दाखवा। आणि तुम्ही का नाही कुठलं हे केलं, पेशंट तुम्ही म्हणताय क्रिटिकल होता, सगळ्या गोष्टी होत्या ना, मग तुम्ही का नाही केलं काही पेशंटला? तुम्ही साधी सुई लावली का पेशंटला? तुम्ही साधं तुमच्याकडे इंजेक्टेबल दिलं का, गोळी दिली का, काय दिली तुम्ही स्वतःकडनं, हे तुम्ही सांगा आणि नंतरच्या बाकीच्या गोष्टी हे करा। शेवटचा ताई प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय? आम्हाला मुख्यमंत्री न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।